मित्रांनो, सकाळ सकाळी इथे येण्याचा आपल्याला फायदा झालेला आहे, त्यामुळे बरं वाटलं खूप। दापोली 40 रुपये एक बोल रेडी किती। मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या लेट्स यूट्यूब चॅनलवरती। आय होप तुम्ही मस्त नाही असाल आणि व्हेरी गुड मॉर्निंग मित्रांनो। दापोलीला आलो आहे, 2 दिवसाची सुट्टी आहे म्हणून कालच आलो। काल काय जास्त शूट करता आलं नाही, कारण का काल माझा पूर्ण दिवस झोपण्यात गेला, कारण रात्रभर ट्रेनमधून येत होतो तेव्हा काय बसायला तर नीट भेटलं नव्हतं, त्यामुळे काय झोप पूर्ण झाली नाही। काल पूर्ण दिवस झोपूनच काढला, काय केलंच नाही। तर आज व्हिडिओ शूट करतो आहे सकाळ सकाळ, कारण का आता आपण जातो एका ठिकाणी, तर तुम्ही थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल। येस, कोळथेरेला जातो आहे, तिकडे कासव संवर्धन आहे त्यासाठी। तर व्हिडिओ बघा नक्की, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा। तर खाली साहिल आणि प्रसाद आलेले आहेत, माझी वाट बघतायत। हे बघा, साहिलने गाडी काढली, कारण का थोडं लांबचा प्रवास आहे त्यामुळे बोललो बाईकने टाळलं। सकाळ सकाळी झोप मोडून जायचं म्हणजे बाईकने कंटाळवाणा वाटत होता, म्हणून कारने जातोय। साहिल तर काय नेहमी असतो व्हिडिओमध्ये, प्रसादला तुम्ही जरा बघा। प्रसाद सो फायनली मित्रांनो, आपण कोळथेरे बीचला पोहोचलेलो आहोत। बरेच वर्षानंतर या बीचला आलेलो आहे आणि खूप शांत असा बीच आहे। हे बघा, जास्त गर्दी पण नाही आहे, असं तुम्हाला वाटतं सकाळ आलो म्हणून गर्दी नाही, पण नाही आहे। या बीचला जास्त गर्दीच नसते। तिकडे काही कासवांची पिल्लं सोडलेली आहेत आणि इकडे अजून आहेत पिल्लं काही, म्हणजे जवळजवळ 30-40 तरी दिसत आहेत मला, तर ते मी तुम्हाला दाखवतो। साहिल आणि बाकी सगळे आहेत ते माझ्या मित्रांसोबत तुमची ओळख पण करू शकतो। जाऊया आपण। टोटल 117 आहेत कासव, म्हणजे कासवांची पिल्लं त्याच्यामध्ये आले आहेत आणि आता ते दादा घेऊन गेलेत। शाळेतला मित्र साहिल आहे, परत प्रसाद तर तिकडे आहे।
तर हा सुद्धा माझा शाळेतला मित्र आहे आणि हा सुद्धा, आम्ही सगळे असे शाळेचे मित्र ग्रुप करून इकडे हे बघण्यासाठी आलेलो आहे. खूप मस्त वाटलं. सकाळ सकाळ हे बघा सूर्य आला, उगवला आहे आणि आम्ही डायरेक्ट इकडे आलेलो आहोत. आता एकही कासव दिसत नाहीत. मोस्ट ऑफ बघा एक तिथे आहे, बाकी सगळे आतमध्ये समुद्रामध्ये गेलेले आहेत. तर मित्रांनो, सकाळ सकाळ इथे येण्याचा आपल्याला फायदा झालेला आहे. त्यामुळे बरं वाटलं खूप. म्हणजे आधी आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा ऑलरेडी कासवांची पिल्लं सोडली होती. ती 30-40 होती. त्याच्या अगोदर म्हणजे तिकडे एक माणूस आहे, तो अजून ती पिल्लं काढत होता. ते आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही ठरवत होतो की परत उद्या सकाळी यावं लागेल असं वगैरे, पण नंतरला कळलं की आहेत. आणि ती किती होती ती तुम्ही बघितलं तर 117 होती टोटल. इथले ते दादा आहेत जे म्हणजे कासवची पिल्लांचं सगळं हे करतात आहेत मॅनेजमेंट. तर त्यांना मी बोललो थोडी माहिती द्या, तर ते बोलले तसं त्यांना अलाउड नाही. तर ठीक आहे, आपल्याला जेवढं बघायला भेटलं त्याच्यातच मी समाधान मानतो आणि बोललो तुमच्यापर्यंत ही एक छोटीशी अशी व्हिडिओ बनवूया आपण. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता आम्ही सगळे असेच टाईमपास, साहिल पण तिकडे व्हिडिओ शूट करतो आहे आणि जे माझे शाळेतले मित्र आहेत ते पण इकडेच आहेत. थोडं गप्पा गोष्टी चालू आहेत आणि आज मला असं एकदम मस्त वाटतं आहे. सकाळ सकाळ बीचवर आलो आहे, खूप शांतता वगैरे अशी आणि जास्त इकडे क्राऊड नाही आहे. असं तुम्ही बोलत जसं की संध्याकाळचा क्राऊड असतो, पण असं पण नाही, इकडे जास्त क्राऊड नसतोच. आणि खूप छान असा बीच आहे, एकदम स्वच्छ आहे. हे बघा एकदम शांत. A few moments later. तर आता मी निघतोय. तर इथे काठी दिसते ना, इथे त्या कासवांनी अंडे दिलेली आहेत. हा जो असा लाईन वगैरे मारला आहेत ना, ह्या तिथपर्यंत ती लाईन आहे. तर ह्या साईडने एवढ्या भागात ते कासव आलेले आणि इथे अंडी दिलेली आहेत त्या काठीचे इथे बरोबर. मग तिथून अंडी उचलून आपण तिथे ठेवतो त्या टोपल्यांमध्ये. आणि जशी अंडी फुटून पिल्लं बाहेर येतात तसं आता जे आपण व्हिडिओमध्ये बघितलं ती प्रोसेस आहे. आणि जे अजून एकदम डिटेलमध्ये प्रोसेस आहे ते सांगत नव्हते, पण मी पण जास्त त्यांना फोर्स नाही केला कारण का त्यांना अलाउड नव्हतं. तर बस आपण फोर्स करण्यात काय अर्थ नाही आहे. तर अशा या आपल्या कोकणातल्या नारळांच्या सुपारींच्या बागेमधून या बीचवर जायला लागतं. सकाळी मी जाताना व्हिडिओ नाही बनवला, म्हणजे इथून जाताना, कारण घाई करत होतो आम्ही. ॲक्च्युली आधीच लेट झालेलं होतं आणि मित्रांनी सांगितलं होतं की 7पर्यंत आपल्याला पोचायलाच पाहिजे. तसंही आम्ही 7:30ला पोचलो आणि लकी आहोत आम्ही, आम्हाला आपल्याला हे बघायला भेटलं. मग साहिल, कसं वाटलं सकाळी एवढ्या लवकर उठून वरती डाय? नवीन वेगळं बघितलं, छान काहीतरी बघितलं. सेम आपण कोकणात राहतो तर मला गमती झालं. काय म्हणतात, युरेका मोमेंट होता माझ्यासाठी. तर दापोलीत तुम्ही कधी आलात तर नक्की कोळखेराला या आणि टर्टल फेस्टिवल नक्कीच बघा. तर आता आम्ही निघालो आहे दापोलीत जायला. किती वाजले? 8:22. तर मित्रांनो, इथे जाता जाता आम्ही थांबलो आहे. तर करवंदांची आहेत थोडीशी झाडं, पण कच्ची आहेत. आणि आता एक आंब्याचं झाड होतं त्याच्यावर आम्ही कैरी काढली. एकच कैरी भेटली. नाही बघा इकडे करवंद आहेत, सगळी कच्ची आहेत, पण कच्ची आहेत सगळी. प्रसाद घेतोय थोडीफार. चटणी लावतील ना, चटणीला. हां, ते वरवंट्यावर वाटतात माहिती आहे ना, मीठ मसाला टाकून. येस. छान मेवा.